अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय लिहितात, ज्या दिवशी माझ्या अंतःकरणामध्ये मी आणि माझेपणा गेला, त्या दिवशी माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, संसार होतो कोण लेखे. लक्ष माझ्याकडे द्या. अभंगातले शब्द जरी फार सोपे दिसत असले तरी असं उठून सुटून कोणीही बोलू शकत नाही, संसार होतो कोण लेखे. हे बोलण्याकरता माणसाच्या अंतःकरणातला मी आणि माझेपणा जावा लागतो. माणूस अद्वैत अवस्थेवर यावा लागतो. माणसाचं मन नमन व्हावं लागतं. ज्या माणसाचं मन नमन झालेलं आहे त्या माणसाच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, संसार होतो कोण लेखे. त्याचं कारण संसार 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 म्हणजे तरी काय, हजार प्रश्न तुमच्या माझ्या समोर असेल. कधीतरी ज्ञानेश्वरी पहा. विश्वमाऊली जनावरे आपल्याला संसाराची व्याख्या सांगतील. आगा उपजणे आणि निमणे, जन्माला येणं आणि मरणं हा एक प्रकारचा संसार आहे. परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जन्माला येणं आणि मरणं हा जर संसार असेल तर आम्ही जरी जन्माला आलेलो असलो तरी आम्हाला आमच्या जीवनामध्ये मरावं मात्र लागणार नाही. नाही आम्हा जियावे मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे. आम्ही अखंड वैकुंठाला जाणारी माणसं आहोत. आम्हाला जन्म आणि मरण रूपी नावाचा संसार राहिलेला नाही, म्हणून संसार होतो कोण लेखे. दुसरा संसार सांगितला जातो त्याला अहंकार नावाचा संसार असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय लिहितात, आमच्या अंतःकरणामधला मी आणि माझेपणा गेल्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये अहंकार अजिबात राहिलेला नाही, आणि अहंकार राहिलेला नाही म्हणून आम्हाला अहंकार नावाचा संसारही नाही. आमच्या वारकऱ्याच्या अंगाला सुद्धा अहंकाराचा वारा सुद्धा लागू नये याच्या करता आमच्या संतांनी तशा देवाकडे मागण्या सुद्धा केलेल्या आहेत. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार नावाचा संसार संतांना नाही, म्हणून संसार होतो कोण लेखे. जन्म आणि मरण रूपी नावाचा संसार संतांना नाही, म्हणून संसार होतो कोण लेखे. आणि तिसरा संसार सांगितला जातो त्याला देह नावाचा संसार असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही ज्या वेळेला भामचंद्र आणि भंडारा डोंगरावर भजनाला जातो त्यावेळेला आम्ही देहाचा विसर पाडून अर्थात देवाचं भजन करत राहतो. आम्हाला देहाचा विसर पडलेला आहे. मला असं वाटतं भजन करायचं असेल तर माणसाला देहाचा विसर पडावा लागेल. देह नावाचा संसार माणसाचा राहू नये. आपण जर थंडीच्या काळामध्ये रगी आणि शाली घेऊन कीर्तनाला येत असाल तर आपल्याला देहाचा विसर कधी पडेल. आपल्या मुखातून शब्द बाहेर निघू शकत नाही, संसार होतो कोण लेखे. त्याला देह नावाचा संसार संपवावा लागतो, अहंकार नावाचा संसार संपवावा लागतो. जगद्गुरु तुकोबरायांना कोणीतरी प्रश्न विचारला, महाराज तुमच्या जीवनातला अहंकार नावाचा संसार गेला, जन्म मरण रूपी नावाचा संसार गेला, देह नावाचा संसार गेला, या संसार जाण्याचं कारण काय. जगद्गुरु तुकोबरायांनी एका शब्दामध्ये उत्तर दिलं, आम्हा सखी हरिजन. हरिजनांची संगत आम्हाला घडली, संतांचा सहवास आम्हाला घडला. हे सगळे संसार आमच्या जीवनातली कायमची निघून गेली. संसाराबद्दलची काळजी आम्हाला अजिबात राहिलेली नाही. कुणीतरी महाराजांना पुन्हा प्रश्न केला, महाराज संतांची भेट झाल्यानंतर फक्त संसाराचीच काळजी जाते का. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या दिवशी संतांची भेट होते त्या दिवशी संतांची संसाराची काळजी जाते याच्यात नवल नाही. ज्या दिवशी संतांची भेट होईल त्या दिवशी तुम्हाला याही काळामध्ये भिण्याचं काम पडणार नाही आणि त्याही काळाला घाबरण्याचं काम पडणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात